हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजणी? सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे महाशिवरात्र आणि आज आपण जाणार आहोत महादेवाच्या दर्शनाला। तर आता आम्ही सर्वजण तयार आहोत। तर इथे पहा 4:30 वाजले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत दर्शनासाठी। तर चला, सर्वजण तयार आहेत। फुलं घेतली का आधी? आता दर्शनासाठी जायचं म्हटलं की पाणी वगैरे सोबत न्यावंच लागतं। तर पहा आता इथे पर्स, हे सगळे कपडे आम्ही बदलले त्यामुळे असेच पडले। ऊन थोडं कमी झाले आता, म्हटलं जाऊन यावं दर्शनाला। झाडं, सर्व झाडांची फुलं तोडून घेतली की अगदी असं ओव्हरऑल लुक दिसतं आमचं गॅलरीतून। चालूच असते। इकडे आहे मेडिकल स्टोअर। मेडिकल स्टोअर आम्हाला जवळ आहे आणि मेडिकल स्टोअरच्या बाजूलाच आहे दूध डेअरी। फुलं बिलं घ्यायचे। तर हे आहे नागेश्वर महादेवाचं मंदिर चाकणमधलं। खरं तर इथं चक्रेश्वरचं खूप मोठं मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये आज प्रचंड गर्दी असते, शिवाय यात्राही असते महाशिवरात्रीनिमित्त। त्यामुळे आम्ही म्हटलं की तिकडे जाऊन दर्शन होणार नाही, 3-4 तास रांगेत उभं राहावं लागेल, म्हणून इथे घराजवळच म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर तरी हे मंदिर आहे, तरीसुद्धा आम्ही इथेच दर्शनाला आलो आणि इथेच दर्शन घेतलं। चक्रेश्वरचं मंदिर कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करील। ते मंदिर शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांच्या काळामध्ये खोदून घेतलेलं आहे। खरं तर ते बांधकाम नाही, दगडामध्ये कोरले गेलेलं मंदिर आहे आणि खूप छान आहे, ऐतिहासिक आहे। आणि असं म्हणतात की तुकाराम महाराज सुद्धा या मंदिरामध्ये दर्शनासाठी आळंदीहून यायचे। तर चला, कधीतरी मी तुम्हाला चक्रेश्वर महाराजांचंही दर्शन करील। आज आपण नागेश्वर महादेवांचं दर्शन घेऊयात। बस इथं थोडं 5 मिनिट। दर्शन घेऊन आलो होतो इथं हॉटेलमध्ये। पोरांना वडापाव खायचे होते, आम्हा दोघांना तर उपवास होता शिवरात्रीचा, पण यांना वडापाव खायचे होते म्हणून इथे हॉटेलमध्ये थांबलो होतो। या दोघांसाठी वडापाव मागितले। त्यानंतर मग घरी आलो। घरी आल्यानंतर सगळ्यात आधी चहा बनवला, सर्वांनी मिळून चहा घेतला। तर हे पहा, चहा घेऊन झाल्यानंतर मी आले होते स्वयंपाकाला। स्वयंपाक तर आता उपवासाचंच बनवायचं होतं। एका बाजूला दूध ठेवलं आणि एका बाजूला रताळी उकडवायला ठेवली। मी कुकरला कधी शिजवून घेत नाही किंवा पाण्यातही उकडत नाही। या पद्धतीने अगोदर स्वच्छ रताळी धुवून पातेल्यामध्ये घालून घेते। पातेल्यावरती तवा ठेवायचा आणि तेच एकदम उलटं करून घ्यायचं आणि या पद्धतीने शिजवत ठेवायचं। एक 5 मिनटं झालं, त्यातलं पाणी संपलं की 5 मिनटानंतर या पद्धतीने कडेने तूप सोडून घ्यायचं। तर माझ्याकडे हे गाईचं साजूक तूप आहे, ते मी कडेनं या पद्धतीनं सोडले, म्हणजे रताळी ड्राय होत नाही आणि खूप छान शिजली जातात। आणि मेन म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश नसल्यामुळे ओरिजिनल रताळ्याचं पाणी आणि हे जे तूप आहे यामध्ये छान रताळी एकदम
स्लो गॅसवर एकदम बारीक गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचे 10-15 मिनटं. खूप छान रताळी शिजली जातात. तुम्हीसुद्धा या पद्धतीने शिजवा, कुकरला न लावता, पाण्यात न लावता. पाण्यामध्ये जर ती लावली तर ती पानचट लागतात. तर अशा पद्धतीने रताळी शिजवून घ्या, खरंच खूप छान लागतात. आणि सोबत करणार होते शेंगदाण्याचं बेसन. तर बऱ्याच ठिकाणी याला झिरकंसुद्धा म्हणतात. तर शेंगदाण्याचं बेसन बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत थोड्याशा मिरच्या. तर आता तसं जर इतर वेळेस बनवताना त्यामध्ये लसूण वगैरे ॲड करतो, लसूण जिरंची फोडणी देतो. पण आता मी इथं फक्त उपवासासाठी बनवणार होते म्हणून मी फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे याचीच पेस्ट करून घेणार होते आणि त्यानंतर मग तेलामध्ये फोडणी देणार होते. तर तेल इथं मी शेंगदाण्याचं वापरणार होते. तर आता उपवासासाठी रताळी, शेंगदाण्याचं बेसन आणि खिचडी बनवणार होती. इथं शाबू पण भिजवून ठेवलेला होता. पुढचं शूटिंग घ्यायला काही जमलं नाही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, शंभू महादेवांचं दर्शन कसं वाटलं, व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना